नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या मी मराठी चॅनेलवरती. कापूर सोबत जाळा या 3 वस्तू पैशाने कायम भरलेली राहील तुमची तिजोरी. कापूरचा उपयोग पूजा पाठ, धार्मिक विधी, होम हवन यामध्ये विशेष रूपाने केला जातो. घरामध्ये कापूर सोबत या वस्तू जाळल्याने घरातील सर्व प्रकारचे दोष आणि समस्या दूर होतात. त्याचबरोबर कापूर सोबत या काही वस्तू जाळल्याने घरामध्ये कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. तर चला जाणून घेऊया कापूर सोबत कोणत्या वस्तू जाळल्याने त्याचे आपल्या आयुष्यात काय परिणाम होतात. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर ज्योतिषशास्त्रानुसार कापूर सोबत लवंग जाळणे खूपच शुभ मानले गेले आहे. कापूर आणि लवंग एकत्र जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. सोबतच घरातील वास्तुदोषापासूनही मुक्ती मिळते. त्याचबरोबर कापूर सोबत लवंग जाळल्याने घरामध्ये होणारे फालतू खर्चही कमी होतात. संध्याकाळच्या वेळेस कापूर सोबत 5 लवंग जाळून त्याने आरती करावी. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार कापूर सोबत तेजपत्ता म्हणजे एक अखंड, ज्याला आपण तमालपत्री म्हणतो, तेजपत्ता म्हणजे तमालपत्री, एक अखंड तमालपत्री जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. या खास उपायाने घरातील सर्व समस्या दूर होतात. कापूर सोबत तेजपत्ता जाळल्याने ज्यांच्या विवाह कार्यात अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होऊन लवकरच विवाह योग जुळून येतो. 5 तेजपत्ता कापूर सोबत जाळल्याने याने आपल्या मनातील सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात. वास्तुशास्त्रानुसार कापूर सोबत दालचिनी जाळल्याने घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात. त्याचबरोबर सर्व ग्रहांची शांती आपल्या जीवनामध्ये लाभते. जर तुम्हाला पैशासंदर्भात काही अडचणी, आर्थिक समस्येतून जात असाल तर तुम्हाला कापूर सोबत दालचिनी जाळली पाहिजे. यामुळे पैशासंदर्भातील ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या असतील त्या हळूहळू दूर होण्यास सुरुवात होते आणि धन मिळण्याचे, पैसा मिळण्याचे अनेक मार्ग खुले होतात. कापूर सोबत या सर्व वस्तू संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये जाळू शकता. परंतु कापूर सोबत या वस्तू जाळत असताना बाहेरील अन्य कोणत्याही व्यक्तीस आपण ह्या वस्तू जाळत आहोत कापूर सोबत हे नजरेस पडणार नाही, याची मात्र काळजी घ्यावी. या सर्व वस्तू कापूर सोबत जाळून याचा धूर घरातील सर्व खोल्यांमध्ये पसरावा. याचा धूर घरातील कानाकोपऱ्यात, अगदी पैशाच्या तिजोरीमध्ये, घराच्या मुख्य दरवाजावरही पसरावा. असे केल्याने तुमची तिजोरी कायम भरलेली राहील आणि तुम्हाला पैशाच्या आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाहीत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती माहिती आवडली असेल, तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओतली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.